हॅलो फ्रेंड्स, आयुष रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळ्याची भाजी. तर इथे मी 6 केळी घेतलेली आहेत. त्याच्यातला एक केळा मी सोलून घेतला आहे आणि आता मी एका केळाची तुम्हाला सोलण्याची पद्धत दाखवते. हे असं आपल्याला हातात घेऊन दोन्ही साईडचं आपल्याला ते टोकं कट करायचे आहेत आणि मग चाकूने आपल्याला ते एक एक साल आपल्याला ती काढून घ्यायची आहे. व्यवस्थित हळू ते करायचं आहे, कारण आपण हातातच केळ धरून ते कापतोय म्हणून. हे सर्व सालं काढून झाल्यानंतर मग आपण आपली पुढचं कटिंगचं वगैरे स्टेज बघूया. इथे तुम्ही बघू शकता मी एक साईडला असं ते केळाचं साल काढून घेते आहे. ही दोन्ही टोकं जी आहेत ते आपल्याला कट करायची आहेत फर्स्ट, आणि मग ह्या साली एकेका बाजूने आपल्याला एक कट करायची आहे ती. जसं आपण पिकलेलं केळ सोलतो त्याप्रमाणे ही केळाची साल निघत नाही, ही आपल्याला चाकूनेच काढावी लागते. तर हे काढताना थोडंसं लक्ष देऊन काढावं लागेल. आता इथे मी 6 कच्ची केळी घेतलेली आहेत. लहान आकाराची आहेत ती. 2 जणांसाठी भाजी भरपूर होऊन जाते याची. याची बारीक कापं करून घ्यायची आहेत आणि मग कट करायचे आहेत त्याचे चौकोनी तुकडे. मग आपण याच्यामध्ये टाकण्यासाठी जी सर्व तयारी आहे ती करायची आहे. इथे माझी केळी सोलून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता याचे छोटे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. असे मी एका भागाचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता 4 तुकडे मी प्रत्येक भागाचे करत आहे. त्याच्यामुळे ती भाजी दिसायला पण सुंदर दिसते. कापामुळे एकसारखे काप केल्यामुळे ती छान दिसते ती भाजी. हे सर्व मी 6 केळी कटिंग करून एका बाउलमध्ये ठेवलेले आहेत सर्व. इथे तुम्ही माझी पूर्वतयारी बघू शकता. मी मिरच्या घेतल्या आहेत 8 ते 10, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 8 ते 10, आलं घेतलेलं आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतला आहे, चिंच घेतली आहे थोडी आंबटपणासाठी, आणि भिजलेली याची डाळ आहे ती भाजलेली डाळ, चणा डाळ जी आपली असते भाजलेली ती घेतलेली आहे. केळाचे काप तुम्ही वाटीवर मी घेतलेले आहे जे कापलेले होते ते. आता इथे मी हे कोकोनट ऑइल वापरते. माझ्याकडे एक बॉटल आहे कोकोनट ऑइलची. कोकोनट ऑइल आपण जे खाण्यासाठी वापरतो ते वाला मी घेतलेलं आहे. तर इथे मी फोडणी करणार आहे. त्याच्यासाठी जिरं, मोहरी, मसाल्याचा डब्बा घेतलेला आहे. इथे कढई तापत ठेवली. आता हे मी एडिबल कोकोनट ऑइल जे आहे ते मी एक मोठा स्पून मी घेतलेला आहे. 4 ते 5 छोटे चमचे घेऊ शकतो आपण. ते मोहरी मी तडतडल्यानंतर जिरे वगैरे ॲड करणार आहे. इथे तुम्ही बघू शकता मोहरी आपली तडतडत आहे ती. आता आपण या स्टेजला कोकोनट ऑइलमध्ये ही भाजी बनवल्यामुळे तिला एक वेगळाच स्वाद येतो. तुम्ही पण जरूर ट्राय करा. याच्यामध्ये खोबरेल तेलामध्ये म्हणजे ती कोकोनट ऑइलमध्ये ती जी आपण जेवणासाठी वापरतो त्या कोकोनट ऑइलमध्ये हे बनवून बघा. ही भाजी तिला खूपच चांगली छान टेस्ट येते.
तिथे मी कांदा टाकलेला आहे. कांदे मी 2 चिरून घेतले होते मीडियम साईजचे. ते चांगले परतत आले की मग आपण लसूण वगैरे ॲड करूया. कांदा चांगला परततोय तोपर्यंत मी जिरं आता टाकलं आहे, ते पण तेलामध्ये भाजून देते. तेलामध्ये भाजायचं आहे आपल्याला ते. तर इथे कांदा एकसारखा हलवावा लागेल, नाहीतर तो खाली लागू शकतो. इथे मी कढीपत्त्याची 8 ते 10 पानं टाकली आहेत आणि लसूण, खोबरं आणि हिरवी मिरची असं मी वाटून घेतलेलं आहे इकडे. हे वाटण आता आपण भाजीला टाकूया. लसूण, मिरची, अद्रकची पेस्ट आहे ही. ओलं खोबरं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर हे सर्व मसाला चांगला परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये. या भाजीसाठी जास्त काही पूर्वतयारी लागत नाही, झटपट होते आणि हिला काही जास्त वेळ शिजण्यासाठी सुद्धा लागत नाही. ती छान शिजते लवकर, एक 5 ते 10 मिनटामध्ये. त्याच्यामुळे ती जरूर आपण ट्राय करू शकतो जेव्हा घाई असते त्यावेळी आपल्याला. तिथे मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ पण चांगलं परतून घेणार आहे. हळद टाकली आहे. हळद टाकायची आपल्याला. हळदीमुळे एक वेगळाच फ्लेवर येतो आपल्या भाजीला. आता इथे मी चिंच तर मी घेतली होती, पण ड्राय आमचूर पावडर पण मी टाकते आहे. एक आंबटपणा यावा त्या भाजीला म्हणून आपण ते आंबट पदार्थ आपण वापरतो. तुम्ही चिंच टाकू शकता, आमचूर पावडर टाकू शकता. आमचूर पावडर पण ही ड्राय मँगो पावडरच असते, त्याच्यामुळे तिला एक आंबटपणा असतोच. त्याच्यामध्ये मी ही भाजलेली जी डाळ आहे ती टाकलेली आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर त्याचा एक खीस तुम्ही टाकू शकता, तो पण छान लागतो या भाजीला. ही रोस्ट केलेली डाळ आहे ती टाकलेली आहे. आता इथे तुम्ही बघू शकता जे आपले 6 केळ्यांचे काप होते आपण ते तुकडे केलेले आहेत बारीक, ते टाकलेले आहेत आणि एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे. आता आपण फक्त हिला वाफवून शिजून द्यायची आहे ती. ही भाजी खूप छान लागते, आपल्याला चपातीबरोबर वगैरे खायला खूपच छान लागते. चपाती, भाकरीबरोबर पण चांगली लागेल ती. तुम्ही ट्राय करू शकता. तिला एकसारखं मसाला पूर्ण हलवून झाल्यानंतर आपण थोड्या वेळ तिला वाफ देऊया. त्याच्यात पाणी वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही आहे. ती आपोआप एक 5 ते 10 मिनटातच शिजून जाते ती. तुम्हाला हवं असेल तर लाल तिखट आणि गरम मसालासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. धणेपूड ॲड करू शकतो, ज्याच्यामुळे आणखीन छान फ्लेवर येतो. तिखट तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे. आता आपण इथे ऑलरेडी 8 ते 10 मिरच्या टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी जास्त तिखट वगैरे काही टाकलं नाही आहे. पण तुम्हाला जर गरम मसाला वगैरे काही टाकायचं असलं तुम्ही टाकू शकता. आणि लाल तिखटसुद्धा तुम्ही ॲड करू शकता जर तुम्हाला तिखट हवी असेल भाजी जास्त तर. इथे मी चेक केलं आहे थोडंसं भाजी शिजली आहे का. तुम्हाला थोडंसं न शिजल्यासारखी वाटत होती ती, थोडं कठीण वाटत होतं ते केळं. तर मी आता ती परत शिजवली आहे आणि ती भाजी आता आपली रेडी झाली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.